इस्रोने चांद्रयान-3ला त्यांच्या सर्वात प्रगत आणि शक्तिशाली LVM-3M4 रॉकेटद्वारे चंद्रावर सुरक्षित उतरवण्यासाठी प्रक्षेपित केले. प्रक्षेपणानंतर चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले. जास्त इंधन न खर्च करता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाबाहेर पडण्यासाठी त्याने हळूहळू आपली कक्षा वाढवण्यास सुरुवात केली. 16 दिवसांनंतर एका अंतिम थ्रस्टने यानाला इतका वेग दिला की ते पृथ्वीची कक्षा सोडून 5 दिवसांत चंद्राच्या कक्षेत पोहोचले. चंद्राच्या जवळ पोहोचल्यावर विरुद्ध दिशेने थ्रस्ट देऊन यानाचा वेग कमी करण्यात आला, जेणेकरून चंद्राची कक्षा लहान होत जाईल. यानंतर विक्रम लँडर ऑर्बिटरपासून वेगळे झाले आणि स्वतःच्या इंजिनच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागाकडे सरकू लागले. लँडिंगपूर्वी हाय क्वालिटी सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागाचे स्कॅनिंग करण्यात आले, जेणेकरून सुरक्षित जागा शोधता येईल. योग्य जागा निवडल्यानंतर बूस्टर इंजिनच्या मदतीने चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून सुमारे 600 किलोमीटर अंतरावर यशस्वीरित्या उतरले. या ऐतिहासिक लँडिंग पॉइंटला अधिकृतपणे शिवशक्ती पॉइंट असे नाव देण्यात आले आहे. लँडिंगनंतर प्रज्ञान रोवर बाहेर आले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून वैज्ञानिक प्रयोग आणि डेटा गोळा करण्यास सुरुवात केली. जिथे इतर देशांनी कोट्यवधी डॉलर्स खर्च करूनही दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यात अपयश आले, तिथे भारताने केवळ 615 कोटी रुपयांत चंद्रावर उतरणारा चौथा आणि दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश बनून इतिहास रचला.